हे बघा, हे बघा 2 कुत्रे आणि पुढं घोणस मोठा बसलेला आहे. या दोघांनी लक्ष ठेवलं का? दोघांनी लक्ष ठेवलं? कुत्र्यांनी? कुत्तों ने ध्यान दिया क्या? अभी बड़ा है छोटा है? बड़ा है, बहुत बड़ा आहे. तर हे जंगल नाही मित्रांनो, तिकडं पलीकडे यांच्या बंगल्याचं काम चालू आहे. बंगल्याच्या कलर यांनी झाडे लावलेले आहेत. आणि काय झालेलं आहे, 2 कुत्र्यांनी त्या घोणसला आडून ठेवले बघा. भुकतात दरवेळेस ते. हे जे 2 कुत्रे आहेत हे बघा, हे बघा खतरनाक. अरे चावायचा रे बाळांनो, साईडला. अरे हे बघा किती चिडलेले. खरं म्हणजे असं चिडलेलं असं की मलाच भीती वाटते कुत्र्यांच्या जवळ जायचं म्हणलं की. कारण काय होतं, साप पकडलं की कुत्रे अग्रेसिव्ह होतात. हे बघा, हे बघा, सेकंदात बाईट करून मोकळे होतात ते घोणच बघा. हे बघा, हे बघा 2 कुत्रे आणि पुढं घोणस मोठा बसलेला आहे. सेकंदात बाईट करू शकतो. हा घोणच बघा किती चिडलेला होता, भयंकर असा. सेकंदात चावणार. हे बघा, हे बघा, हे आहे, हे किती वफादार आहेत बघा तुम्ही. हे 2 जण हे बघा चिडले. तर भैया उसको उधर ले लो जरा, दोनों को भी ले लो. क्या पता है क्या, अभी ना मैं इसको पकड़ूंगा ना तभी मेरे आंख पे ऊपर आ जाएंगे. वो सांप मेरे को भी काट सकता है और उनको भी काट सकता है. तो दोनों को भी उधर ले लो. काटून दिया. चला हट जाओ भाई, उनको इधर मत आने दो. घोणं से खूप असा चिडलाय. नमस्कार मित्रांनो, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडी सुरू झाली की घोणं जाती जे साप आहेत यांचा मिलनाचा कालावधी असतो. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल, इथं घोणच बसलेला आहे बघा. ह्या कुत्र्याने आडून धरला होता. तर हा अजगर नाही, अजगराचं पिल्लू नाही, हा एक अतिशय विषारी जातीचा घोणच साप आहे. तर आपल्या घराच्या आसपास निघला अजगर, अजगराचे पिल्लू म्हणून कुणीही या सापाला पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. तो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. तो माझ्यापासून डिस्टन्स खूप लांब येतोय म्हणतात, माहितीये का त्याचा. माझं त्याचं अंतर खूप आहे, तुम्हाला मी दाखवतो. अंतर किती आहे. तर आपण काय करू, आपली बॅग सेट करू आणि त्याला पॅक करून घेऊया. आता हा निघालेला आहे आणि आपली पहिली बॅग सेट करू आणि मग त्याला पॅक करून घेऊया आपण. तर मी लांब अशी बॅग सेट केलेली आहे आणि आपल्याला त्याला काय करायचं आहे, हा असा जास्त मधून नाही चालत, हा असा भिंतीच्या कडेने चालतो मित्रांनो. मी तिकडे बॅग सेट केलेली आहे, फक्त मला त्याला बॅगेपाशी घेऊन जायचं आहे. हात लावायची गरज नाही पडणार मला वाटतंय. जर पडली तरच आपण हात लावूया. समोर पिशवी सेट केलेली आहे मी. चेतावणी देतोय, माझ्याजवळ येऊ नका. स्वतःहून साप चावत नाही. ज्यावेळेस आपण त्याला त्रास द्यायचा, मारण्याचा, पाय पडतो, काठीने मारतो, त्याच वेळेस तो आपल्याला चावतो. इथं माझी पिशवी आहे, मी आज भिंतीच्या कडेला नाही सेट केलेली. तो पण हुशार आहे. चल राजा. गेला. भैया कैसा पता चला आज कैसा पता चला? भूख रहे थे ज्यादा? हम बांगी लगाने के लिए उसमें डंडा. अच्छा, बांगी में डंडा. अच्छा, इधर
हे बघा झाडाला लावण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांना दिसून आलं इथं घर आहे त्यांचं. बघूया तो तेव्हाचा निसर्गामध्ये काय हे करताय. हा ह्याच्यामध्ये बसलेला होता आणि कुत्र्याने व्यवस्थित लक्ष ठेवलं. इकडे बांगल्याचं काम चालू आहे. हा निसर्ग नाहीये, त्याची बाग आहे आणि बागेमध्ये हा साप निघला म्हणून आपण त्याला रेस्क्यू केला. पुन्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त करणार आहे. चलो भैया, थँक्यू.